वतीनं आयोजित केलेल्या या भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे आणि माझ्या जीवनामध्ये ज्यांना माझ्या देवघरावरचं देवाचं स्थान मी दिलं आयुष्यामध्ये आणि संपूर्ण आयुष्य ज्यांची पूजा करण्यामध्ये माझ्या जीवनाचं सार्थक समजतो अशा आपल्या तारुण्याचा आणि उमेदीचा 15 ते 20 वर्ष काळ ज्यांनी सीमेवर अर्पण केला त्या सर्व जवानांच्या वतीनं ज्यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं ते आमचे गुरुबंधू मेजर सुभेदार लक्ष्मणरावजी घोगरे, उपस्थित सर्व जवान, आपल्या कार्याच्या व्यस्ततेमुळे इथून मार्गस्थ झालेल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोज भाऊ पाटील, संस्थेचे खजिनदार उमेश बापू, पावडा गावच्या प्रथम नागरिक पल्लवीताई गिरमे, त्याचबरोबर त्या संस्थेचे सर्व संचालक, उपस्थित ग्रामस्थ, या संस्थेचे प्राचार्य ज्यांनी अतिशय विस्तृतपणे आपल्या या संस्थेचा गौरव परंपरेनं पुढे कसा चालू ठेवलाय ते आमचे गुरुबंधू आदरणीय घोगरे सर, शिक्षक बांधव, शिक्षक भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी बंधू आणि विद्यार्थिनी भगिनींनो, माझ्या बांधवांनो, आज आपला 77वा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतोय. या निमित्तानं मला ज्या स्वातंत्र्यवीरांनी ज्ञात अज्ञात ज्यांची नावं पण इतिहासाला माहीत नाही, त्यांनी शिक्षा भोगली, प्राणार्पण केलं, त्याला मी प्रथम वंदन करतो. ज्यांनी हे संविधान भारताला अर्पण करून जगातली सर्वात मोठी लोकशाही म्हणून मान्यता प्राप्त करून दिली, त्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणावर नतमस्तक होऊन मी माझं सौभाग्य समजतो की आज खऱ्या अर्थानं आपण 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना 25 नोव्हेंबर 1949 या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेत जे भाषण केलं, संविधान अर्पण करण्यापूर्वीचं जे भाषण आहे, त्या भाषणाचे काही मुद्दे मी आज तुम्हाला सांगतो, म्हणजे आपल्याला आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन करत असताना आणि यातनं जात असताना या भारताचे नागरिक म्हणून आपली काय भूमिका आहे याचा अंदाज आपल्याला येईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या भाषणामध्ये म्हणतात की संविधानाची ताकद त्यातल्या शब्दाच्या मजकुरावरून नाही, तर त्या संविधान चालवणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून आहे. दुसरा शब्द अतिशय महत्वाचा आहे की जर संविधान चालवणारी माणसं चांगली असतील तर ते संविधान चांगलं वाटेल, संविधान चालवणारी माणसं जर विकृत झाली तर ते संविधानच विकृत वाटेल. त्यामुळे त्या व्यक्तीवर अवलंबून आहे या संविधानाची ताकद, या लोकशाहीची ताकद, आणि राजकीय पक्षाच्या नैतिकतेवरती अवलंबून आहे. हे फार महत्वाचे शब्द आहेत. दुसरा मुद्दा त्यांनी जो मांडला होता तो आज फार गरजेचा आहे की या लोकशाहीमध्ये ज्या वेळेला व्यक्तिपूजा सुरू होईल त्यावेळेला सामान्य नागरिक हा आपला विवेक हरवून बसेल आणि आपल्याला संविधानाने दिलेलं स्वातंत्र्य एखाद्या व्यक्तीच्या चरणावर अर्पण करेल आणि त्यावेळी या लोकशाहीचा प्रवास हा हुकुमशाहीच्या दिशेनं होईल. हे प्रत्येक सुजाण नागरिकाने लक्षात ठेवा. आणि नंतरचा जो मुद्दा आहे तो इतका महत्वाचा वाटतो. यातला प्रत्येक मुद्दा महत्वाचा आहे, प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. त्यातला पुढचा शब्द जो वापरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो इतका महत्वाचा आहे की या संविधानानं, या लोकशाहीनं भारतीय नागरिकांना ज्या मूलभूत गोष्टी दिल्या त्यामध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, या ट्रिनिटीवर, या त्रिसूत्रीवर या संपूर्ण भारताच्या लोकशाहीचा, प्रगतीचा प्रवास सुरू राहील आणि ऐक्य राहील. समतेशिवाय स्वातंत्र्य म्हणजे काही लोकांची अनेकावरती सत्ता, हे बाबासाहेबांचे शब्द आहेत, आणि स्वातंत्र्याशिवाय समता म्हणजे स्वतःच्या लीडरशिपचा नाश करून घेणं आहे. आणि समता आणि स्वातंत्र्य
हे बंधुतेशिवाय टिकणार नाही, हे बाबासाहेबांचे शब्द आहेत. आज 26 नोव्हेंबर 1949 ला संविधान दिन आपण साजरा करतो. तो भारताच्या स्वाधीन झाला आणि 26 जानेवारी 1950 ला हे लागू झालं आणि त्याचा 77वा वर्धापन दिन आपण आज या ठिकाणी साजरा करतोय. त्यावेळेला बाबासाहेबांचे हे शब्द आपल्याला किती महत्वाचे आहेत हे लक्षात ठेवा. तुम्ही ओढात बसलाय, मला वेळेचं भान आहे, पण जाता जाता एक गोष्ट महत्वाची सांगून जातो. बाबासाहेबांनी दिलेल्या शब्दाला आपण किती जागतोय. आज जग कुठल्या दिशेनं प्रवास करतंय. आज अमेरिकेच्या अध्यक्षाचे जर भारतावर लागलेले निर्बंधाचा आणि त्याला भारत देत असलेल्या तोंडाचा जर विचार केला, आपल्याला आपल्या शेजारी असलेल्या शत्रूची प्रगती पाहिली तर आपण काय केलं पाहिजे याचं एक शेवटच्या 2 मिनिटांमध्ये मी वर्णन करतोय. माझ्या बांधवांनो, आपल्या शेजारचा श्रीलंका, आज चीनचं त्याच्यावर कर्ज आहे. आपल्या शेजारचा पाकिस्तान आणि बांगलादेश याच्यावर चीनचा कब्जा असल्यासारखाच आहे. अमेरिका सांगेल तो अध्यक्ष पाकिस्तानचा होतो ज्याच्याकडे अण्वस्त्र आहेत. भारताच्या चारी बाजू आज आपल्याला शत्रूने वेढलेला आहे. भारत हा जगातल्या सर्वात जास्त तरुणींचा आणि तरुणांचा देश आहे. त्यामुळे हा तरुण आणि तरुणी हेच टार्गेट आहे या सगळ्या शत्रूंचं. भारताला अंतर्गत जर पोखरलं तर भारताची जी जगातली 4 नंबरची मिलिटरी आहे, इंटरकॉन्टिनेंटल म्हणजे आंतरखंडीय क्षेपणास्त्र ज्या मिलिटरीकडे आहेत, आज जगातल्या कुठल्याही घरात लपून बसलेला आपल्या भारताचा शत्रू या ठिकाणी कॉम्प्युटरवर बसून लेझर गाइडेड मिसाईलनं त्याला एकट्याला मारायचा म्हणलं तरी आमच्या मिलिटरीची ताकद आहे. एवढी शक्तिशाली मिलिटरी आज आमच्याकडे आहे. म्हणून जगाने एक उपक्रम राबवला की या भारतातली तरुण पिढी आणि तरुणी बर्बाद करायची. आणि काही अंशी त्याला यश कसं येत चाललंय हे सांगतो. माझ्या बांधवांना आज बावडा गावाच्या आणि शाळेच्या आसपास कुठूनही जा, कुठल्याही गावात जा आणि रस्त्याच्या कडेच्या फक्त गटारीने तपासा. त्या सगळ्या गटारीच्या कडेने या शाळेच्या भोवती आसपास तुम्हाला एक कोल्ड्रिंक, थंड पेयाच्या मोकळ्या बाटल्या दिसतील. कंपन्याचे काही नियम आहेत त्यामुळे मी नाव उच्चारत नाही, पण सर्वांना माहित आहे. यानं तरुण पिढी कशी बाद होते आणि आम्ही भारताचे नागरिक, वी द पीपल ऑफ इंडिया, जगाचे मालक, या भारताचे मालक, हे डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेला अधिकार, संविधानाने दिलेला अधिकार आम्ही आज कुठल्या दिशेने घेऊन चाललोय याच्यावर मला बोट ठेवायचं. एक जागतिक आरोग्याचा संघटने काय होत आहे का, त्या पेयामध्ये काय आहे. मी इतिहासाचा एक दाखला देऊन सांगतो तुम्हाला. औरंगजेब ज्यावेळी सत्तेवर आला त्यावेळी औरंगजेबाने आपल्या घरातली 27 रक्ताच्या नात्याची माणसं ज्या पद्धतीने मारली त्याचा आणि या कोल्ड्रिंकचा काय संबंध आहे ते ऐका. दारा शिको थोरला भाऊ, त्याचा मुलगा सुलेमान शिको, दारा शिकोला मारल्यानंतर 15 दिवसांनी असा बांधून औरंगजेबाच्या पुढे दिल्लीच्या तख्ता पुढे उभा केला. तेव्हा तो सुलेमान शिको आपल्या चुलत्याला म्हणतोय, ज्याच्या माझी गर्दन मारा, मला कसंही मारा, पण मला पोस्त हे नावाचं पेय देऊ नका. हे पोस्त काय प्रकार आहे का. औरंगजेबाने जी 27 माणसं मारली ती कशी मारली ते ऐका. ही पोस्ट म्हणजे आपूचं एक असा अर्क काढलेलं पेय होतं. हे पेय आपल्या घरातल्या माणसाला तो प्यायला का देत होता, आणि जर त्यानं नाही पिलं तर त्याच्या बरोबरचे जेवढे कैदी होते त्यांना अन्न पाणी दिलं जात नव्हतं. जोपर्यंत तो माणूस पेय पित नाही तोपर्यंत त्याला अन्नच द्यायचं नाही. त्यामुळे 2-3 दिवस उपवास सहन करायची आणि बाकीचे कायदे त्या राज कायद्यावर हल्ला करायचे. तू हे पेय तर आम्हाला जेवायला मिळेल. आणि मग तो एकदा जर तो पेय पिला तर ते पेय पिल्यानंतर त्याचं ऍडिक्शन त्याला व्हायचं आणि ऍडिक्शन झाल्यानंतर 15 दिवसाच्या आत ते पेय जर नाही प्यायला मिळालं तर भिंतीवर डोकं आपटून तो खलास होत होता. आणि औरंगजेब सांगायचा, मी त्याला फक्त कैद्यात टाकलं होतं परंतु त्याला आत्महत्या करून मेला, किंवा इतर कायद्याने जर त्याला मारला तर मी त्याला मारला नाही तर कायद्याने त्याला मारला म्हणून तो मेला. आणि तो दारा शिकोचा मुलगा ज्यावेळी म्हणतोय मला ते पाजू नको, माझी गर्दन मार, याचा काय संबंध आहे का. ते जे पोस्ट होतं त्या पोस्ट मध्ये अर्क जो निघतो, जे आपूमध्ये असतं, गांजामध्ये असतं, त्याचं नाव आहे मॉर्फिन. हे मॉर्फिन, त्यानंतर टॅनिन, त्यानंतर कॅफिन, निकोटीन, ही सगळी एका फॅमिलीची अल्कलॉइड्स आहेत ज्याचं ऍडिक्शन तयार होतं.
ते कोल्ड्रिंक आहे त्याच्यावरच तुम्ही शब्द उच्चारा, त्याचा वाचा, त्याच्यामध्ये कॅफिन आहे, म्हणजे याचा जुळा भाव आहे. याचा परिणाम असा होतोय की तुम्हाला पिल्यानंतर जर फ्रेश वाटत असेल तर 3 ते 4 महिन्याच्या तुम्ही रेग्युलर पिला तर तुम्हाला त्याच्याशिवाय दमच निघत नाही. हे पोस्ट पिल्यासारखं आहे, हे ऍडिक्शन आहे. परिणाम काय झाला, हे कोणाचा आहे, ते कोल्ड्रिंक त्याच्यावरच्या कंपन्या वाचा. याचा परिणाम काय झाला आहे का, एका जागतिक आरोग्य संघटनेचा सर्वे सांगतो. तो सर्वे असा म्हणतो, भारतातल्या जर 5 तरुण आणि तरुणींचं लग्न जर झालेलं असेल, 5 जोडप्यापैकी 3 जोडप्यांना मुलं होण्यासाठी टेस्ट बेबीची IVF तंत्रज्ञानाची गरज भासू लागली. कल्पना येते तुम्हाला, जागतिक आरोग्य संघटनेचा विषय सांगतोय. याचा अर्थ 5 पैकी 3 जोडपी म्हणजे जवळजवळ 60% प्रमाण हे तरुण आणि तरुणीमध्ये नपुसकतेचं निर्माण झालं. यापैकी एक कारण ते आहे. दुसरं एक कारण सांगतो तुम्हाला. ज्या वेळेला मी हे वाचलं, ऐकलं, त्यावेळेला इंदापूरमध्ये एका वकिलाच्या ऑफिसचं उद्घाटन माझ्या हस्ते होतं आणि ते वकील घटस्फोटाचे केसेस चालवणारे होते. त्यावेळी मी त्याला म्हटलं की अरे मी लोकांची घरं बसवतोय, मी त्या परित्यक्ता विधवा घटस्फोटी स्त्रियांचा भाऊ म्हणून काम करतोय आणि तू माझ्या हस्ते उद्घाटन करतोय, मी तुला काय शुभेच्छा देऊ. आणि मग चहा पिताना त्याला मी सहज विचारलं की मला जगाचं नको सांगू, इंदापूर तालुक्यात जेवढे घटस्फोट होत आहेत त्या घटस्फोटामध्ये घटस्फोटाचं मला नेमकं कारण सांग, म्हणजे मला समाजात त्याबद्दल काम करता येईल. त्यानं सांगितलेलं कारण इतकं धक्कादायक आहे. तो म्हणला इंदापूर तालुक्यात जेवढे घटस्फोट होतात डॉक्टर साहेब, त्यातले 20% घटस्फोट हे मुलं नपुसक झाल्यामुळे होत आहेत. ही साधी बाब नाही. आणि तुम्हाला आठवत असेल, इथं जुनी माणसं व्यासपीठावर आहेत. बावडा गावासारख्या, अकलूज सारख्या मोठ्या मोठ्या गावामध्ये एखाद दुसरा नपुसक आपल्याला साडी घातलेला पैसे मागणारा दिसायचा. आज तुम्ही प्रत्येक स्पीड ब्रेकरवर, कुठल्याही स्पीड ब्रेकरवर जावा, त्यांची गर्दी वाढली. याचं कारण शोधा माझ्या बांधवांना. हे आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे. मग मी एका गायनेकॉलॉजिस्टला विचारलं की ही मुलं नपुसक होण्याचं आणि ह्या मुलांना अपत्य होण्यासाठी IVF तंत्रज्ञानाचं टेस्ट बेबीची गरज का भासू लागली. त्यावेळी त्यांनी सांगितलं, वयाच्या 8वी ते 9वीच्या वयात ही जी मुलं आणि मुलं रील्स बघू लागली, त्या रील्स मध्ये सगळं अश्लीलतेनं भरलेला सगळ्या रील्स आहेत. त्यामुळे ज्या वयामध्ये ह्यांनी बलदंड शरीर कमवायचं, बुद्धी कमवायची, चातुर्य कमवायचं, कला कमवायची, त्या वयामध्ये हे नको त्या रील्स मध्ये अडकून ज्या हार्मोनची त्या वयात गरज नाही त्याचं एक्सेस सिक्रिशन होऊन 25-26 वर्षाच्या आत त्या मुलांचा आणि मुलींचा यातला इंटरेस्टच निघून गेला आणि लग्न 30-27च्या पुढे होत आहेत मुलांची. त्यामुळे ही अवस्था निर्माण झाली. याचं गांभीर्य सगळ्यांनी लक्षात घ्या. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या संविधानाने दिलेल्या अधिकाराला खऱ्या अर्थानं जागायचं असेल, खऱ्या अर्थानं भारताला जगात 1 नंबर बनवायचं असेल तर तरुण पिढी विचारानं किडकी, या विचारानं सडकी या रील्स मुळे व्हायला लागली आणि या कोल्ड्रिंक सारख्या भागातून या मुलांना काही विष पाजून ही शरीरानं किडकी व्हायला लागली. त्यामुळे शरीरानं किडकी आणि विचारानं सडकी झालेली पोरं खऱ्या अर्थाने इतक्या लोकांनी निर्माण केलेले स्वातंत्र्य आणि ही सार्वभौम भारताची सत्ता खऱ्या अर्थानं पुन्हा गुलामगिरीमध्ये जायला वेळ लागणार नाही. त्यामुळे आज आमची जबाबदारी आम्ही ओळखली. मी या इंदापूर तालुक्यामध्ये खरं तर आमच्या गोगरे सरांचं सुद्धा अभिनंदन केलं पाहिजे की आज परभणी पासून इथपर्यंत येईपर्यंत महाराष्ट्रात इथपर्यंतच्या भागातली जर शाळा आमची ठरत असेल तर आम्ही स्वतःला भाग्यवान समजलं पाहिजे की टेक्निकली आणि शैक्षणिक दृष्ट्या ही शाळा सर्वोच्च बनलेली आहे. आज 1-2 शब्द तुम्हाला मी मुद्दाम सांगतो की पहिल्यांदा राष्ट्रप्रेम या विद्यार्थ्यामध्ये समाजामध्ये निर्माण झालं पाहिजे आणि दुसरं समाजप्रेम निर्माण झालं पाहिजे. बाकीच्या गोष्टी संविधानाने दिलेली आहे. राष्ट्रप्रेम 2 वेळा निर्माण होतं आमच्यात. एक क्रिकेटची मॅच चालू असेल तर किंवा जर सीमेवर युद्ध चालू असेल तर आम्ही सगळे एक होतो. त्यामुळे या गोष्टीला आपण जाऊन बंदूक घेऊन लढू शकणार नाही. मग राष्ट्रप्रेम काय निर्माण करायचं आमच्यामध्ये. या संविधानाच्या प्रिएम्बल मध्ये आज आपण जो उल्लेख केला, हात पुढे ठेवून आपण जी शपथ वाचली, ती प्रिएम्बल वाचली, त्यामधला एक शब्द मी स्वीकारला, बंधुता. आणि त्या बंधुतेचा वापर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली माझ्या जीवनामध्ये अंगीकारला की जिला कोणाचाच आधार नाही
त्याचा भाऊ आपण बनणार आणि ही बंधुता समाजामध्ये रुजवत असताना ज्यानं सीमेवर आपलं जीवन अर्पण केलं, आज आम्ही बेडवर गाढ झोपत असताना, दिवाळीचा फटाका उडवत असताना आणि आमच्या पाडव्याला गुढी उभा करत असताना या सीमेवर आमचा जवान उभा राहिलाय म्हणून आम्ही आनंदाचे सोहळे साजरे करू शकतो, याचं भान आमच्यामध्ये जागवलं. आणि इंदापूर तालुक्यामधून या कार्याची सुरुवात झाली अख्ख्या महाराष्ट्रानं नाही तर भारतानं याची कॉपी केली. सर, भारतानं कॉपी केली. हे इंदापूर मधून सुरू होते. आज मी तुम्हाला मुद्दामून एक बाब सांगतोय की तुम्ही जे अभ्यास करताय, आज एक तरी शपथ घेऊन जावा या तिरंग्या झेंड्याकडे पाहून. एक तरी शपथ घेऊन जा की ज्या कोल्ड्रिंक मुळे माझं पुरुषत्व नष्ट होतंय, माझ्यातला विवेक संपतोय, माझी बुद्धी खराब होतीये, ते कोल्ड्रिंक मी पिणार नाही, माझ्यातल्या कोणाला पिऊ देणार नाही आणि मी दररोज व्यायाम करीन, बलदंड शरीर कमवीन. माझ्या राष्ट्राची सुरक्षा माझ्यावर अवलंबून आहे. इस्रायल सारखा देश जो 175 वर्षापूर्वी निर्माण झाला, दुसऱ्या महायुद्धामध्ये त्या ज्यूची 90 लाख लोक वांशिक कत्तलीमध्ये मारले गेलेले आहेत. त्या इस्रायलमध्ये 8वीच्या पुढच्या प्रत्येक विद्यार्थ्याला आणि विद्यार्थिनीला सैन्यामध्ये जाणं कंपल्शन आहे. तो राजाचा, पंतप्रधानाचा किंवा मंत्र्याचा मुलगा असू द्या, त्याला कंपल्शन आहे. त्यामुळे तिथली 12वीच्या पुढची सगळीच मुलं आणि मुली तुम्हाला या विषयामध्ये दिसतील. ज्यावेळी आमच्यावर संकट येईल त्यावेळी आम्ही उभा राहू. आज आमचा सैनिक सक्षम आहे, पण तुमची जबाबदारी एवढी आहे, जे काम माझ्याकडे दिले ते मी प्रामाणिकपणानं करेन. आणि एक कडवट वाक्य जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांसाठी सांगितलं ते सांगतो माझ्या बांधवांनो, की आम्हाला राष्ट्रीय समता दिली लोकशाहीच्या माध्यमातून. एका मताचा अधिकार तोही सर्वोच्च, पंतप्रधानालाही तोच अधिकार, राष्ट्रपतीलाही तोच अधिकार आणि या खेड्यातल्या सामान्य माणसालाही तोच अधिकार. ही समता दिली, पण सामाजिक आणि आर्थिक समता आमच्यामध्ये नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या वाक्याला अंडरलाईन करतात आणि तो धोका सांगतात की जोपर्यंत सामाजिक आणि आर्थिक समता या भारतात निर्माण होऊ शकत नाही तोपर्यंत खरी बंधुता आणि खरी एकता निर्माण होणार नाही. आणि भविष्यातला तोच सर्वात मोठा धोका आहे. ते वाक्य असं आहे, ज्या विषमतेमुळं ज्या समाजावर अन्याय होईल, ही वाक्यच फक्त ऐका नीट, ज्या विषमतेमुळं ज्या समाजावर अन्याय होईल तोच समाज या लोकशाहीचं मंदिर पुन्हा गाडून टाकल्याशिवाय राहणार नाही. हा धोका त्यांनी 25 नोव्हेंबर 1949 ला दिला होता. तो रोज ऐकला पाहिजे, रोज ऐकला पाहिजे. त्यामुळे माझी जबाबदारी आहे की माझ्या गावातला प्रत्येक नागरिक माझा भाऊ आहे. हा संविधानानं दिलेला समता, स्वातंत्र्यता आणि बंधुता या त्रिनेत्री मधला सर्वात महत्वाचा भाग आहे. तो आपण अंगीकारला तर खऱ्या अर्थानं भारत पुन्हा उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही. शाळेकडून एक अपेक्षा व्यक्त करतो सर, आज AI आपल्याकडे आलंय का? किती विद्यार्थ्यांना शिकवता यायच? 11वी सायन्स ऐका, गावातल्या सुज्ञ ग्रामस्थांनी पण ऐका. जग आज AI टेक्नॉलॉजीवर आहे. एक शेवटचं वाक्य ऐका, जग AIच्या टेक्नॉलॉजीवर आहे. AI टेक्नॉलॉजी काय? लिहून घ्या आजचा शब्द, की अजून 10 वर्षांनी इथे एकही शिक्षक राहणार नाही, शाळा राहणार नाही, सगळं शिक्षण AI टेक्नॉलॉजीवर येणार आहे. बारामतीमध्ये AIचं युनिव्हर्सिटी निघाली, नगरमध्ये 100 इंजिनियरनी येऊन युनिव्हर्सिटी काढली. अजून 5 वर्षाच्या आत लाखो शाळावर ही लोक कमांड करणार आहे आणि AI टेक्नॉलॉजीने हे शिक्षण होणार आहे. आणि टेक्नॉलॉजी बरोबर जर आपण नाही राहिलो तर आपण जगाच्या मागे पडू. मी रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटलांच्या जयंतीचा एका मोठ्या शाळेचा चीफ गेस्ट होतो आणि या पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांना मी विचारलं की तुम्हाला AIची कोणती ऍप माहिती? रील माहित आहे आमच्या पोरांना, पण AIची कोणती ऍप माहित आहे? त्यावेळी पोरांनी पहिलीतल्या सांगितलं मला की आम्हाला जेमिनी माहित आहे, आम्हाला ChatGPT माहित आहे, आम्हाला ग्रॉक माहित आहे. गावातल्या सुज्ञ नागरिकांनी ऐका, ही तीन ऍप म्हणजे काय आहे? त्यातलं एक ऍप ChatGPT म्हणजे 100 ट्रक पुस्तकं तुमच्या खिशात वाजवण्यासारखं आहे. 100 ट्रक. आज त्याच्याबरोबर आपली पिढी पुढची आली पाहिजे. AI टेक्नॉलॉजीच्या जीवावर इलॉन मस्क हा जगातला सर्वात श्रीमंत माणूस झाला. काल फेसबुकला त्याची पोस्ट पाहिली की आमचा जो कोहिनूर हिरा ब्रिटनच्या राणीच्या मुकुटामध्ये आहे, त्याची जगात सर्वात जास्त किंमत आहे असा हिरे बाजार सांगतो. तर इलॉन मस्क म्हणतो की मी एका वेळी असे 125 कोहिनूर हिरे खरेदी करू शकतो. ही ताकद आली
टेक्नॉलॉजीवर आणि ह्या टेक्नॉलॉजीची सगळी पेटंट इलॉन मस्ककडे आहे. आमच्या भारतातला ह्या तरुणांनी तरुण बुद्धीला कमी नाहीत सर, यांना फक्त त्या मार्गदर्शनाची गरज आहे. आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेबांना अध्यक्षांना सांगा, कारण मी इंदापूरच्या कॉलेजवर पण त्यांना बोललोय की ही टेक्नॉलॉजीला 11वी 12वी नाही तर आमच्यातल्या पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यापासून याची सुरुवात करा. पूर्वी मोबाईल पासून दूर राहा म्हणून फक्त रील्स पासून दूर राहा, पण इथून पुढे मोबाईल पासून दूर राहिलेला माणूस हा जगाच्या मागे पडेल हे विसरू नका. पण त्यामध्ये मोबाईल मध्ये तुम्ही या टेक्नॉलॉजीनं आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल करून जा आणि जगाच्या पुढे पहिलं पाऊल टाकण्यासाठी टेक्नॉलॉजीला बरोबर घ्या. जगण्याला धर्माचा पाया असावा, इतिहास साक्षी असावा आणि विज्ञानाचा दृष्टिकोन असावा. या 3 सूत्रीने जर जगला तर आजही भारत जगावर राज्य करण्याची ताकद इथल्या प्रत्येक मुलामध्ये आणि मुलीमध्ये आहे, याचा विश्वास मला 100% आहे. झालेली चिंतन सेवा या सैनिकांच्या चरणावर आणि भारताला सेवा अर्पण करणाऱ्या प्रत्येक क्षेत्रातल्या व्यक्तीच्या चरणावर अर्पण करतो. मला या ठिकाणी बोलवलं, मला बोलण्याची संधी दिली, माझ्या बंधू भगिनींशी संवाद साधण्याची संधी दिली, माझा सन्मान केला, त्यासाठी तुम्हा सर्व शिक्षकांचा आणि या इथल्या उपस्थित या सर्व अधिकारी वर्गाचं, संचालक वर्गाचं मी मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.